रताळे फक्त उपवासासाठीच खावेत का? असं काही नाही. नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एक खूपच हेल्दी आणि टेस्टी स्नॅक म्हणजेच रताळ्याची टिक्की. ऑफिसवरून आला किंवा लहान मुलांना इव्हिनिंगला भूक लागली असेल तर हे नक्की ट्राय करा. मी येथे एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 रताळ्याचे असे चिरून घेतलेले आहेत आणि आपण आता हे गॅसवरती 20 मिनिटासाठी शिजून घेणार आहोत. काय असतं, जर आपण हे कुकरला लावलं ना तर याचा शेप मेंटेन राहत नाही, त्यामुळे हे खूप सॉफ्ट होतं. त्यामुळे तुम्ही असं शिजवून घ्या. आता आपली रताळी शिजून झालेली आहेत. मी आता या सर्व रताळ्यांची साल काढून घेणार आहे. आता आपली रताळ्यांची सर्व साल काढून झालेली आहे. आता आपण हे मॅश करून घेऊयात. तुम्हाला पूर्णच मॅश करायचं नसेल, थोडंसं असं ओबडधोबड ठेवायचं तसंही ठेवू शकता. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये सर्व साहित्य ॲड करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता, मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि आलं लसूणची पेस्ट मी करून घेतलेली आहे, ते पण आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, हे मी शिजवून घेतलेले आहेत. आणि नंतर आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये ॲड करून घेणार आहोत. नंतर आपण यामध्ये ना थोडंसं असं लिंबू पिळून घ्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घ्या, नाही केलं तरी चालेल, पण लिंबूमुळे ह्याला टेस्ट छान येते. आपण आता यामध्ये नंतर काही मसाले ॲड करून घेणार आहोत. मी इथे आमचूर पावडर ॲड केलेली आहे, 1/2 टीस्पून. नंतर मी यामध्ये थोडंसं काळं मीठ ॲड केलेलं आहे. नंतर मी काळी मिरी पावडर ह्यामध्ये ॲड केलेली आहे. थोडासा चाट मसाला पण ॲड करायचा आहे. आता मी यामध्ये थोडंसं लाल तिखट, जर तुम्ही लहान मुलांना देणार असेल तर त्यानुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट ॲड करू शकता. नंतर मी यामध्ये थोडंसं सेंधव नमक पण ॲड केलेलं आहे, कारण काळं मीठ मी थोडंसंच ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि मी थोडेसे ना जिरे यामध्ये असे टाकलेले आहेत, ते मला आवडतात. जिऱ्यामुळे ना त्याचा असं टेस्ट छान वाटते. नंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून बेसन ॲड करून घेणार आहोत. आपण यामध्ये रव्याचं कोटिंग देणार नाही आहे, त्यामुळे आपण यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे. बेसन ॲड केल्यामुळे आपली जी टिक्की आहे ना त्याचा परफेक्ट शेपमध्ये राहते आणि हेल्दी पण राहते. आता आपण हे सर्व हे आहे ते मिक्स करून घेऊयात आणि आपण याला छान असे टिक्कीचा शेप देऊन घेऊया. आता आपण याला असे ह्या साईजमध्ये घ्या किंवा तुम्ही मोठी पण टिक्की करू शकता, जसं तुम्हाला हवी असेल तसं. आता मी याला असं गोल राऊंड अप करून घेऊन त्याला असं हातानेच टिक्कीचा शेप देत आहे. तुम्हाला वेगळा कोणता शेप द्यायचा असेल तरी पण चालेल. मी असे गोल गोल यामध्ये टिक्कीच्या शेपमध्ये हे सर्व आता याच्या टिक्क्या पण बनवून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता, आपल्या सर्व अशा टिक्की तयार झालेल्या आहेत. साधारण याच्यामध्ये ना 3 ते 4 लोक खाऊ शकतात. या 2 रताळ्यामध्ये एवढी टिक्की आपली होते. आता आपण पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत, कारण दोन्ही रताळे आणि स्वीट कॉर्न असेल हे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. दोन्ही साईडनी आपण नाईस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, आता आपण पहिली बाजू आपली फ्राय छान झालेली आहे. आता आपण हे पलटून दुसरी बाजूही छान अशी फ्राय करून घेणार आहोत. आता बघू शकता, आपलं मस्त असं टिक्की ही रेडी झालेली आहे. मी हे सर्व केलं पुदिना चटणी सोबत खायला, त्यामुळे याची टेस्ट आहे ना ती एकदम नेक्स्ट लेवल जाते. ही टिक्की फायबर रिच आहे, वेट लॉससाठी पण खूप छान आहे. किड्ससाठी पण एक हेल्दी स्नॅक्स ऑप्शन आहे. पण जर तुम्हाला शुगर इश्यू असेल तर लिमिटमध्येच खा. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन हेल्दी नेक्स्ट रेसिपीमध्ये. आणि हो, बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, म्हणजे नेक्स्ट हेल्दी रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. धन्यवाद.